कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि भगवद्गीतेच्या ग्रंथाच्या चरणी नतमस्तक होऊन मी 6व्या अध्यायाच्या आता शेवटच्या भागाला म्हणजे 3ऱ्या भागाला सुरुवात करत आहे. आपण मागच्या भागात पाहिलं की चंचलेमी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुन अर्थात असं सांगतोय, हे श्रीकृष्ण हा मोठं मोहन चंचल आहे, शोभवणार आहे, बलवान आहे. त्यामुळे आता वश करणं म्हणजे वाऱ्याला अडवण्यासारखंच कठीण आहे. जसं वाऱ्याला नियंत्रित करणं हे कठीण असतं तसं मनालाही आहे. मग त्याला उत्तर देत आहेत भगवंत, असंशयम महाबाहो मनोदुर निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गुह्यते. हे महाभाव अर्जुना, मन चंचल आवरण्यास कठीण आहे, शंका नाही, परंतु ते अभ्यासाने आणि वैराग्याने अर्थातच आपल्या नियंत्रणाखाली किंवा ताब्यामध्ये येऊ शकतं. कोणतीही गोष्ट साध्य करत असताना अभ्यास आणि वैराग्य असावं लागतं, विरक्ती असावी लागते. अटॅचमेंट असेल तर प्राप्त होत नाही. वारंवार प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात एकदाच ज्ञानेश्वरी किंवा एकदाच गीता वाचली म्हणजे नाही, त्याचा रोज अभ्यास करावा लागतो. दुर्निग्रहम चलम म्हटलेलं आहे. पार्वतीचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पार्वतीने घोर तपश्चर्या केली. अगदी शेवटी पानं, अपर्णा असं नाव आहे तिचं, म्हणजे पानं खाऊन सुद्धा राहिली. आणि तिची तपश्चर्या बघण्यासाठी बटुवेशाने महादेव आले तिथे. आणि त्यांनी अर्थातच काय तिलाच सांगत बसले की काय त्या गोसावड्याला हे करते, स्मशानेश्वर क्रीडा स्मरहरत विषाच्या सहचरा. शिवमहिम्न स्तोत्रात आहे. तो स्मशानात राहतो, त्याला भस्म लागतं याच्यातलं स्मशानातलं. आणि आजूबाजूला भोवताली पिशाचे वारत असतात. अशा तू देवाला कशाला पुजते आहेस? नाही, मी त्यालाच मनाने भरलेला आहे आणि मी त्याच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करत आहे. बटू वेशाने आले, लहान मुलांप्रमाणे आले ते घेऊन तिची परीक्षा पाहण्यासाठी. शेवटी तिने आपल्या सखीला सांगितलं, याला आश्रमाच्या किंवा या झाडाखाली ते बसलेले तिथे बाहेर घालवून दे. किती निग्रही मनाची होती हे यावरून आपल्याला कळतं. आदर्श आपण घेण्यासारखा आहे. कोणतीही गोष्ट साध्य करत असताना मनाचा निग्रह, मनाचा निश्चय, अभ्यास आणि वैराग्य म्हणजे कुठेही त्याच्याकडे मन आपलं धावता कामा नये, ही गोष्ट महत्वाची असते. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वशात्मना तु यतता शक्यवाप्तु उपायतः असं म्हणतं आहे. अर्थातच भगवंत सांगतायत की या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना ज्याचे मन ज्याने आपल्याला वश करून घेतलेलं नाही, ज्याला मनावर ताबा मिळवता आला नाही, अशा पुरुषाला योग साधणं कठीण आहे. आणि ज्याने मन ताब्यात ठेवलं आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने तो अर्थातच प्राप्त होऊ शकतो. आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वराचं दर्शन घडावं असं जर ध्येय असेल तर त्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी अर्थातच मनावर नियंत्रण ठेवावं लागतं. अयते श्रद्धयोपेता योगाश्चलित मानसा अप्राप्य योग संसिद्धी मुकाम गतीम कृष्ण गच्छती. पुन्हा अर्जुनाचे प्रश्न सुरू झालेले आहेत. आता अर्जुन म्हणतो, योगावर श्रद्धा ठेवणार आहे, संयमी नसल्यामुळे याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाला. असा साधक योग सिद्धीला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? योग्य मार्ग आहे आणि योगाचा हा योग मार्ग आहे. तेव्हा त्याने जर हे केलं नाही, श्रद्धा ठेवणार आहे पण संयमी नसेल, नियंत्रण ठेवता आलं नाही, तर अर्थातच कुठे जातो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अर्जुनाने विचारलेला आहे आणि त्याला योग्य उत्तर अर्थातच भगवंत देत आहे, पुढे आपल्याला देताना दिसतात. हे महाभावो, भगवत प्राप्तीच्या कश्चिन्नो भय विभ्रश छिन्न भ्रमिव नश्यती. भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला, आश्रयरहित असलेला असा पुरुष छिन्न अशा ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होतो आणि नाश तर नाही ना पावत. म्हणून हा माझ्या मनातला असणारा संशय जो आहे तो संशय आता तू निराकरण कर अशी विनंती अर्थातच आपल्याला असं म्हणावं लागेल की अर्जुन करतो आहे. एतन्मे संशयम कृष्ण छेतुर्मजस्य शेषता तदन्य संशयस्य छेतान युपपद्यते.
म्हणून माझ्या मनातला हा जो काही संशय आहे तो संशय तुम्ही आता पूर्णपणे नाहीसा करू शकाल, कारण तुमच्याशिवाय माझा संशय दूर करणारा असं मिळणारा संभवच नाही दुसरा कोणी गुरु. म्हणून या सगळ्यासाठी अर्जुनाला सुद्धा गुरु तेवढाच योग्यतेचा मिळाला. नेहमी गुरु हे परीक्षा पाहत असतात शिष्यांची, आणि शिष्यांच्या अर्थातच अनेक आपल्याकडे गुरु शिष्य अशा जोड्या आहेत. मागे आज विवेकानंद जयंती आहे, तेव्हा विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्णांना गुरु करण्याच्या आधी त्यांची परीक्षा पाहिलेली होती, आणि मगच ते त्यांना शरण गेलेले आहेत, आणि मगच त्यांनी गुरु केलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हे गुरुमतच आहे असतं. नेहमी गुरुने शिष्याकडून शिष्यात इच्छेत पराजयम असं म्हटलं आहे. शिष्याकडून आपला पराजय स्वीकारला पाहिजे, आपल्या पुढे आपला शिष्य गेला पाहिजे असं म्हटलेलं आहे. कुमारील भट्ट मीमांसा दर्शन म्हणून भारतीय दर्शनात आहे. तेव्हा कुमारील भट्ट हे फार मोठे ज्ञानी होते. मीमांसा दर्शन हे कर्मकांडात्मक दर्शन आहे, आणि मंडन मिश्र हे त्यांचेही काय होते, शिष्य होते. प्रभाकर होता आणि मुरारी हे 3 शिष्य होते. तेव्हा त्यांची परीक्षा पाहिली, आणि उदाहरण देऊन अर्थातच मंडन मिश्र ज्ञानी होते, अभ्यास होते. प्रभाकर होता तो स्पष्टवक्त होता, आणि मुरारी म्हणजे इकडे तिकडे भटकून तिसरा मार्ग सांगणारा होता. म्हणून एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर त्या प्रभाकर भट्ट ज्याला म्हणता येईल त्यांनी बरोबर दिलं, आणि बाकीच्यांना काही उत्तर देता आलं नाही, किंवा कुमारीला भट्ट सुद्धा भुसकळ्यात पडले की मला याचं उत्तर सापडतंय की नाही. तेव्हा प्रभाकराची या शिष्याची त्यांनी पाठ टोपटली आणि सांगितलं, शिष्यात इच्छेत पराजय, मी तुझ्यापासून आता पराजय स्वीकारलेला आहे. असे गुरु असे शिष्य, आणि म्हणून प्रभाकराचं मत हे मीमांसा दर्शनात गुरुमत म्हणून मानलं जात. गुरु पण तेवढ्याच ताकदीचा आणि शिष्यही तेवढ्याच ताकदीचा असावा लागतं, तर ज्ञानाची देवाणघेवाण हा जो ज्ञानप्रवाह आहे तो दिसत नाही तरच होऊ शकतो. मग या प्रश्नाला उत्तर कसं दिलेलं भगवंतानी? पार्थ नैवे नामुत्र विनाशस तस्य विद्यते नाही कल्याण कश्चित दुर्गतीम तात गच्छति. हे पार्था, त्या पुरुषाला इहलोकातही नाश नाही, परलोकातही नाश नाही. कारण बाबा रे, आत्मोद्धारासाठी भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा मनुष्य हा कधीच अधोगतीला जात नाही असं सांगितलेलं आहे. नाही कल्याण कर्म कश्चित दुर्गतीम तात गच्छति. आत्मोद्धारासाठी म्हणे भगवत प्राप्तीसाठी जो कल्याण करतो आहे, कल्याण कर्म करतो, शुभकर्म करतो आहे, शास्त्राचा अभ्यास करतो, परोपकार करतो, सहानुभूती किंवा दया दाखवतो, अशा माणसाचा कधीही नाश होत नाही. प्राप्त पुण्यकृताम लोकानुषित्वा शाश्वती समा शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते. योगभ्रष्ट पुरुष हा कसा आहे? पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना स्वर्गात उत्तम लोकांनी जाऊन पुष्कळ वर्ष राहून शुद्ध आचरण करणाऱ्या श्रीमंतांच्या घरामध्ये जन्म घेत असतो असं म्हणावं लागेल. आपण म्हणतो ना, जागृती आणि झोप यामध्ये अंतर असतं. झोप म्हणजे सुद्धा एक थोडासा काय म्हणावं लागेल, गाढ निद्रा. कालच्या भागात सांगितलं होतं. ही पण एक प्रकारची काय म्हणावं लागेल, मृत्यूचीच. म्हणजे आपल्याला काहीच कळत नाही. ज्यांचं मन ऍक्टिव्ह असतं झोपेमध्ये, असं म्हणतात मन क्रियाशील असतं, म्हणून माणसाला काय म्हणावं लागेल, ही स्वप्न पडत असतात. म्हणून वैराग्यवान योगभ्रष्टांना ज्ञानवान योग्यांच्या घरी आपल्याला जन्म प्राप्त होत असं म्हटलेला. योगभ्रष्ट झाला तरी वैराग्य असेल आणि बुद्धियोग अनायासे प्राप्त होत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना योग साधन कसं श्रेष्ठ आहे हे भगवंत सांगतात. जन्म मृत्यूचं राट घातलाय. माणसाला असं वाटतं की जन्माला आला आणि नंतर मृत्यू आहे. एवढंच का माणसाचं जीवन आहे? पूर्वजन्म मानावा, प्री बर्थ आणि रिबर्थ. हिंदू धर्मामध्ये आपल्याकडे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म मानलेला आहे. आधीच्या जन्माच्या कर्माची फळं ह्या जन्मात, ह्या जन्माच्या कर्माची फळं ह्या जन्मात मिळतातच, पण पुढील जन्म आले तर लोक असं म्हणतात त्याच जन्मामध्ये मिळतात. पुढील जन्माचं कोणी सांगावं काय आहे? चार्वाकांचा अनुयायी असतील तर म्हणतील मरणमेव अपवल भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. शरीराचं भस्म झाल्यावर काहीच नाही, मोक्ष नाही, स्वर्ग नाही, काही नाही असंही म्हणणार आहे भौतिकवादी लोक आपल्याला दिसून येतात. परंतु पूर्वजन्म आहे. म्हणून माणसाने कसं असलं पाहिजे? व्यापाऱ्याचं एखाद्या उदाहरण दिल्यानंतर, एखादा व्यापारी असतो, दुकानात बसल्यानंतर रात्री तो हिशोब करतो आणि जे काही आज पैसे मिळालेले ते एका पेटीमध्ये ठेवून देतो की त्याच्या तिजोरीत ठेवून देतो.
पुन्हा दुसऱ्या दिवशी तयार होतो नवीन हे करायला आणि पुन्हा सगळं हे साध्य करत असतो, पुन्हा त्याचा व्यवहार सुरू असतो आणि मग तो पैसे पुन्हा त्याच्यात टाकत असतो. परंतु आणि त्यामुळे हळूहळू तो आपला उद्योग किंवा व्यापार हा वाढवत असतो. तसं माणसाने आपल्या जीवनात असलं पाहिजे. काल काय आपण मिळवलं, काल काय आपण नवीन शिकलो, काय आपल्या जीवनामध्ये नवीन आपल्याला मिळालंय. एव्हरी डे शुड बी न्यू डे इन युअर लाईफ. आणि नित्य नूतन असलं पाहिजे. माणसाला प्रत्येक दिवस हे नवीन वाटला पाहिजे. संपूर्ण जगदेव नंदनम करोती म्हटलेलं आहे. म्हणजे काय, शंकराचार्य म्हणतात नंदनवन करीन, संपूर्ण जग हे मी माझ्या कृतीने जणू काही स्वर्गच निर्माण करेन. हा आनंद माणसाला केव्हा प्राप्त होतो, अभ्यास आणि वैराग्य म्हणून योगभ्रष्ट झाला तरी सुद्धा त्याला वैराग्य आणि असेल तर अर्थातच माणसाला निश्चितच त्याचा मोक्ष प्राप्ती किंवा काय जे असेल अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असेल ते प्राप्त होऊ शकते. स्थूल सूक्ष्म माणसाचे शरीर आहे, शरीर आहे, स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, कारण शरीर आहे. अभ्यासक असं म्हणतात भाष्यकार की स्थूल शरीराला आणि सूक्ष्म शरीराला मृत्यू असतो, आणखीन कारण शरीर म्हणून सूक्ष्म शरीर आहे माणसाचं, त्याच्यामध्ये संस्कार शिल्लक राहतात. 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. म्हणजे आता नुकताच आता काय कौमार्य अवस्थेपासून तारुण्य सुरू होणार होता, अशा वेळेला कसं काय सांगितले एवढे अनेक प्रकारचे व्यवहारातले संसारातले काय दाखले सुद्धा दिले, दृष्टांत दिले आहेत, उदाहरणं दिली आहेत. याला कारण मागच्या जन्मीचा असणारे संस्कार आहेत असं आपल्याला म्हणावं. म्हणजे हा जन्म आहे आणि मृत्यू झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. पुन्हा सुद्धा जन्म मृत्यूचं रहाट गाडगं हे चालूच असतं. पण माणसाला दुःख का वाटतं की माणसाच्या जीवनातले असणारे जोडीदार हे सहवास त्यांचा असतो, म्हणून मनुष्य हा दुःख करत बसतो असं म्हणावं लागेल. म्हणून पुष्कळ वर्ष योगभ्रष्ट झाला तरी सुद्धा उत्तम लोकात जाऊन खूप दिवस तिथे राहतो आणि पुन्हा जन्म घेतो असं म्हणाल. आता व्यवहारात लोक काय अगदी दुष्ट वैर्याला सुद्धा शाप देतात, तू अमुक अमुक होशील, तू साप होशील, नाही तू अमुक होशील, तू विधान होशील. पण ही चूक आहे. माणसाला 84 योनी फिरल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होत असतं. दुर्लभ आहे, मानुषम जन्म म्हटलाय. मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे, म्हणून जन्म मृत्यूचं राहत गाडगं पुनर्जन्माचं असणारं हे चक्र असं अखंड चालू असतं. म्हणून तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यततेच तयो भूयस संसिद्धी कुर्वन्नन. पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धी संयोगाला म्हणजे समत्वरूपी असणाऱ्या परमात्म्याच्या प्राप्तिरूप सिद्धीच्या साठी हे गुरुनंदना परमात्मरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा तो अधिक प्रयत्न कर. पूर्वाभ्यासेन तेने विर्यते यवशोपिसा जिज्ञासूरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. श्रीमंताच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळे निसंशयपणे भगवंताकडे आकर्षिला जातो. तसेच समत्व बुद्धिरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्म जे त्याच्या फळानं ओलांडून. लोक म्हणतात माणसं जी आहेत ना ते आता वृद्धावस्थेत जरा ज्ञानेश्वरी वाचायला लागली, गीता काय गाता काय दासबोध आहे असं नाही. पण लहानपणी सुद्धा माणसाच्या मनावर जर संस्कार केलेले असतील तर त्याला या ग्रंथांची ओढ लागते. मागच्या जन्मीतले संस्कारही तेवढेच कारणीभूत झालेले असतात, तरच मनुष्य अध्यात्माकडे हे प्रवृत्त होत असतो. म्हणून योगाच्या साह्याने संसिद्धी प्राप्त सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर माणसाला वैराग्य पाहिजे. माणसाला कोणत्याही प्रकारचे काय अटॅचमेंट म्हणतात की आसक्ती नको आणि अभ्यासही तेवढाच करावा लागतो. म्हणून प्रयत्नाध्यात्म मानस्तू योगी संशुद्ध किल्बिषा अनेक जन्म संसिद्ध तो या की पराम. प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी अनेक जन्मांच्या संस्काराच्या जोरावर पूर्ण सिद्धी मिळवतो, सर्व पापापासून मुक्त होतो आणि तत्काळ परमगतीला प्राप्त होतो. अनेक जन्मांचा अभ्यास असावा लागतो, प्रयत्न करावे लागतात. संशुद्ध किल्बिषा सर्व पापांनी रहित होतं असं आपल्याला म्हणावं लागतं. कुठलीही पाप त्याच्यामध्ये राहत नाही, त्याच्यासाठी सिद्धी प्राप्त करून घ्यावं लागतं. साधं उदाहरण आहे, खेड्यामध्ये घर बांधताना कितीतरी कष्ट करावे लागतात, पाया खोदावा लागतो, किती उंच बांधायचे तेवढं आधी खोल जावं लागतं, त्याच्यानंतर चौथरा बांधावा लागतो, चौकटी बसवाव्या लागतात, वरती स्लॅब टाकावे लागते किंवा पत्रे टाकावे लागतात, दारं खिडक्या करावी लागतात, आतमध्ये सजवावं लागतं.
एवढा प्रयत्न केल्यानंतर मग चांगलं घर उभं राहतं. कदाचित त्याच्यामध्ये आयुष्य सुद्धा निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून त्यासाठी प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा लागतो. अनेक जन्मांनी माणसाला ही सिद्धी प्राप्त होत असते. उगीच नाही सिद्धी प्राप्त होत. आपल्याकडे अनेक देशभक्त होऊन गेले आणि देशासाठी प्राण वेचणारेही आहेत. पुन्हा भेटेल 9 महिन्यांनी सांगितलं होतं भगतसिंगानेही, आपल्याला माहिती. अगदी फार आयुष्य लाभलं नाही या सगळ्यांना, स्वामी विवेकानंदांना सुद्धा. आणि ते तिथे परदेशात गेल्यानंतर सुद्धा अभ्यासाच्या बळावर, वैराग्याच्या बळावर केवढं तरी जिंकलेलो. त्यांची भाषणाने किंवा व्याख्यानाने मोहित झाल्यानंतर मग अनेक स्त्रियाही त्यांच्यावर खुश झाला, त्यांना मोह निर्माण झाला. आणि तुमच्यासारखा काय मला म्हणावं लागेल पती म्हटलं त्या बाईने की पती हवा आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, माते तुझा पुत्र हा समोर उभा आहे. म्हणजे परदेशातल्या गोऱ्या स्त्रियांना माता म्हणून म्हटलं, मदर म्हणून म्हटलं. केवढं मोठं वैराग्य त्यांच्यामध्ये, कुठलं मन ढळलं नाही की चळलं नाही, इतकं वैराग्य त्यांच्या ठिकाणी होतं. म्हणूनच एवढं अमेरिका काय इंग्लंडमध्ये काय अनेक ठिकाणी व्याख्यानं आणि प्रवचन वेदांतावर दिल्यानंतर लोक खुश झालेले होते. त्याला केवढी तरी पूर्वजन्माची सुद्धा पुण्य आहे. अगदी नास्तिक होते आधी, पण नंतर मात्र रामकृष्णांच्या सहवास आल्यानंतर कितीतरी ते आस्तिक बनले. हाही भाग आपल्याला चरित्राचा माहिती आहे. म्हणून त्यासाठी भगवंत काय सांगतात, तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिका कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भव अर्जुन. तपस्व्याहून कोण कोण कसं श्रेष्ठ आहे? तपस्व्याहून योगी श्रेष्ठ आहे. शास्त्रज्ञानाहून तो श्रेष्ठ मानला गेला आहे. ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिका, ज्ञानी सुद्धा अधिक श्रेष्ठ आहे. कर्मीभ्यश्च अधिक योगी, सकाम कर्म करणाऱ्याहून योगी अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना तू योगी हो म्हटलेला आहे. तपश्चर्या करणारे अनेक आहेत, आपल्याला माहिती आहे. तपश्चर्या सुद्धा अवघड असते. तपश्चर्या करून खूप सामर्थ्य मिळवतात. अगदी काय दुष्ट लोकांना, राक्षसांना लाजवेल अशा प्रकारचं सामर्थ्य मिळवतात. पण त्या ऋषीमुनींनी स्वतः तपश्चर्या केल्या. पण त्याचा काही वेळेला काही ऋषीमुनी शाप देण्यामध्ये करत असतात. काय दुसऱ्याला शाप देतात. तपश्चर्याच्या साह्याने मिळालेल्या असणाऱ्या ज्या सामर्थ्याचा आणि शक्तीचा दुरुपयोग केला तर त्या तपश्चर्याला खरी तपश्चर्या म्हणता येणार नाही. रावणाचं उदाहरण आपल्या समोर आहे. या उलट आपल्या रामदास स्वामींनी गोदावरीच्या पाण्यामध्ये 12 वर्ष गायत्री मंत्राचं तपश्चरण केलं होतं, पुरश्चरण केलं होतं आणि तपश्चर्या केलं होतं. आज सेतू हिमाचल फिरलेला आहे आणि दासबोधात केवढा मोठा छान उपदेश केलेला आहे. पण तपाला सुद्धा मर्यादा आहे. म्हणून त्याच्यापेक्षा असं म्हटलेलं आहे योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा सुद्धा कर्मयोगी म्हटलं नाही, कर्मी म्हटलंय इथे भगवंतानी. कर्मी याचा अर्थ साधी जप जाप्य तीर्थाटन करणं, शास्त्राचा अभ्यास करणं, दुसऱ्याला मदत करणं, याला म्हणतात कर्मी. असे कर्मी करणारे, कर्म करणारे अनेक लोक असतात आणि त्याच्यापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना तू योगी हो. अर्जुनाला का योगाचा हा उपदेश केलेला आहे? कारण अर्जुनाला महत्व भावना अत्यंत करुणेने भरलेलं होतं. तेव्हा तू काय भक्त योगी हो का योगी भक्त हो? दोन्ही आवश्यक आहे. सिद्धी प्राप्त करण्यासाठी परमेश्वराचं भक्तही व्हावं लागतं आणि योगाचाही अभ्यास करावा लागतो. म्हणून सर्व योगांपेक्षा प्रेमाने श्रद्धापूर्वक भगवंताचं भजन करणाऱ्या योगाची प्रशंसा केली आहे. भक्त योगी तेवढंच महत्वाचं आहे. एवढा छान उपदेश केलेला आहे. लोक असं टीका करतात की काय रणांगणावर उभं राहणाऱ्याला अर्जुनाला हे यमनियम आसन आणि ध्यानधारणा कर आणि नासिकाग्र दृष्टी ठेवे कशाला सांगितलं भगवंतान? पण त्यांचा हेतू अर्थातच वेगळा होता. अर्जुनाच्या मनातली ममतेची भावना काढून टाकायची होती. तू लढ आता, कोण समोर उभं आहे ते पाहू नको. तुझं क्षत्रिय म्हणून कर्तव्य स्वधर्माचरण कर, ते निस्पृह भावनेने कर. ते फळ काय मिळेल या अपेक्षेने तू करू नको. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मता. शेवटच्या श्लोकात म्हटलंय सर्व योगातही श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करतो आणि अखंड बसतो. तोच योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. जो अंतरंगात आहे त्याला तुम्ही शरण जा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा.
त्याच्यावर भक्ती ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमचं असणारं ध्येय हे साध्य होऊ शकेल. म्हणून योगामध्ये योगी भक्त आणि भक्त योगी यांचा सुंदर समन्वय या ध्यान योगामध्ये गाठलेला आपल्याला भगवंतानी दिसून येतो. आणि श्रीकृष्णासारखा श्रेष्ठ गुरु आणि अर्जुनासारखा शिष्य यांच्या संवादातला हे तत्वज्ञान भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. म्हणून सर्व योगात जो श्रद्धावान योगी आहे, नुसतं ध्यानधारणा केली, तपश्चर्या केल्या, नासिकाग्रज नाही, तर श्रद्धाही असावी तेवढीच लागते आहे. ही श्रद्धा नसेल तर काही नाही. शास्त्रज्ञाची सुद्धा, सायंटिस्ट जे कामं करतात त्यांची सुद्धा श्रद्धा असते कोणत्या ना कोणत्या तरी. काय एव्हरी इव्हेंट हॅज ए कॉज, जगात घडणाऱ्या घटनेला कारण आहे. निसर्गात एकरूपात युनिफॉर्मिटी आहे, श्रद्धा असावीच लागते, नाही तर शास्त्रज्ञाला पुढे जाता येत नाही. तसंच ज्याला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे त्याची श्रद्धा असावीच लागते. हा उपदेश केलेला आहे. आणि नंतर पुढल्या अध्यायात आपण याचा वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहोत. ओम तत्सदिति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयम योगो नाम षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्वा नीतिर्मतिर्मम. हरे नमः हरे नमः हरे नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.